तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नळ आणि टाकी, पाईप आणि क्रिस्टन याच्यावर एक भाग आपण अभ्यासलेला आहे. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे उदाहरण घेतलेले होते आपण. तर ते बेसिक होतं. आता आपण त्याच्यावर आधारित एम-पी-एस-सीने विचारलेले प्रश्न म्हणजे काय घेणार आहोत? एम-पी-एस-सी पी-वाय-क्यू घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये जवळपास 6 प्रश्न मी घेणार आहे. अद्ययावत विचारलेले प्रश्न आहेत. 2017-18 पासून इकडे 22-23 पर्यंत विचारलेले प्रश्न आहेत. तर हे प्रश्न नक्कीच पुढच्या पण परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि त्यांच्या ट्रिक्स कशा समजून घ्यायच्या, मी तुम्हाला एक ट्रिक्सनी समजवणार आहे सगळे प्रॉब्लेम्स पूर्ण 6चे 6ही आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ए अ, ब, क या तिन्ही पाईपनी पाण्याची टाकी 20 तासात भरते. आता बघा क ची गती ही ब पेक्षा दुप्पट आहे आणि ब ची गती अ पेक्षा दुप्पट आहे. तर समजा हा अ आहे, हा ब आहे आणि क आहे. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे? अ पेक्षा तिप्पट आहे. कोणाची? ब ची. म्हणजे अ ची जर गती 1 असेल, तर ब ची किती असेल? तिप्पट म्हणजे 3. बरोबर आहे. आणि क ची गती ब पेक्षा दुप्पट आहे. ब पेक्षा दुप्पट आहे म्हणजे जर ब ची 3 असेल, तर याच्या दुप्पट म्हणजे क ची गती किती झाली? 6 झाली. आता या तिघांनी मिळून या तिघांनी मिळून समजा आपण 1 तास घेऊया. एका तासात हे किती पाणी भरतील? हा जर याची गती 6 आहे, तर हा 6 लिटर भरेल. याची गती 3 आहे, तर हा 3 लिटर भरेल. याची गती 1 आहे, तर हा 1 लिटर भरेल. म्हणजे टोटल पाणी किती भरले जाईल? 10 लिटर एका तासात भरलं जाईल. आता आपल्याला 20 तासाच्या काढायच्या, तर 20 तासात किती पाणी भरलं जाईल? किती पाणी भरलं जाईल? 200 लिटर. तर 200 लिटर एवढं पाणी भरलं जाईल. ठीक आहे. तर आपल्याला फक्त ए पाईपनी ती टाकी किती वेळेत भरेल हे काढायचं आहे. तर आता 200 लिटर पाणी आहे. ए एका तासात किती भरतो? 1 लिटर. तर 200 लिटर 200 तासात भरेल. 200 लिटर किती तासात भरेल? 200 तासात भरेल. आलं का लक्षात? अशा प्रकारचे उदाहरणं विचारले जातात परीक्षेत आणि अशा ट्रिक असं आपण विचार करून अशा पद्धतीने शॉर्ट ट्रिक वापरून पटकन सोडवू शकतो. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 2. तर बघा, एका नलिकेने एक टाकी 4.5 तासात भरते आणि बुडासी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास जास्त लागतात. आता बघा, हा ए पकडू आपण. ए नलिका आणि 4.5 तासात भरते. बरोबर आहे. आणि गळतीमुळे आता ए प्लस बी. आता हा ए आणि एक गळती आहे. त्याच्यामुळे 1.5 तास जास्त लागतात म्हणजे 6 तास लागतात असं पकडू. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलंय? ही टाकी पूर्ण भरलेली आहे. तर गळतीमुळे ती रिकामी होण्यास किती वेळ लागेल? तर बघा, आता दोघांचा लसावी किती येतो? 4.5 आणि 6. 4.5 दुने 9, 9 दुने 18. 18ला 6 ने भाग जातो का? हो. म्हणून इथे 18 लिहायचे. आता याला कितीने भागितल्यावर 4 ने याला भागितलं तर 4.5 येतात आणि 3 ने याला भागितलं तर 6 येतात. म्हणजे इथे किती आलं? 7 आलं. हे 7 काय झालं? 7 नाही आलं इथे. आता बघा, ही काय आहे? 7 नाही येणार. हां. ही काय आहे? गळती आहे. गळतीला आपण काय लिहितो? निगेटिव्ह लिहितो, मायनस लिहितो. बरोबर आहे. गळतीला आपण लिहितो मायनस. तर 4 मधून 3 गेले तर 1 राहिलं. तर बघा, ही गळती असल्यामुळे याला मायनस लिहिलं, 4तून 3 गेले, 1 राहिलं इथे. तर मला सांगा, हे हा नळ 4.5 तासात भरतो. हां. 4.5 तासात पूर्ण भरतो. बरोबर आहे, टाकी. आणि हा जो हे जे गळती आहे, गळतीमुळे काय होते? या गळतीमुळे ए प्लस बी या गळतीमुळे 3च लिटर पाणी भरलं जाते. हा एका तासात 4 लिटर पाणी भरतो. बरोबर आहे. आणि ए प्लस बी म्हणजे या बी गळतीमुळे 3 लिटर पाणी भरलं जाते. म्हणजे ह्या बीमुळे काय होते? 1 लिटर पाणी कमी भरलं जाते. तर त्या गळतीमुळे ती टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल हे विचारलंय. तर टोटल किती पाणी भरलेलं आहे आपण? 18 लिटर. 18 लिटर त्याची कपॅसिटी झाली. तर आता हा बी या गळतीने 1 लिटर पाणी त्याच्यामधून काय होते? कमी होते प्रत्येक तासाला. तर याला 1 ने भागावं लागेल म्हणजे इथे उत्तर येईल 18 तास. म्हणजे प्रत्येक तासाला 1 लिटर कमी होते, तर 18 तासात 18 लिटर कमी होईल. अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवतात. चला प्रॉब्लेम नंबर 3. अशाच प्रकारचं उदाहरण आहे मागच्या उदाहरणासारखं. जसं इथे दिलेलं आहे, एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला म्हणजे ए नळाला 4 तास लागतात. टाकीच्या गळतीमुळे टाकी भरायला 6 तास लागतात. आता गळतीमुळे म्हटलेलं आहे, तर 6 तास लागतात याला. बरोबर आहे. ए प्लस बीमुळे 6 तास लागतात. आता दोघांचा लसावी किती आहे? 12. 12 आहे. बरोबर आहे. आलं लक्षात? 12 आहे दोघांच्या लसावी. तर 4 त्रिक 12 आणि साइन दुने 12. तर बघा, इथे जे गळती आहे, गळतीचं काय लिहितो आपण? मायनस. म्हणजे इथे किती आलं? 1. 1 आलं.
आता हे 12 तर त्यांनी काय म्हटलं गळतीमुळे टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? आता तुम्हाला माहित आहे A प्लस बी. आता ही बी ही गळती आहे. A मुळे एका तासात 3 लिटर पाणी भरलं जाते, बरोबर आहे? तर 4 तासात 12 लिटर भरलं जाते आणि या गळतीमुळे काय होते 2च लिटर पाणी भरलं जाते. म्हणजे 1 लिटर पाणी या गळतीमुळे भरलं जात नाही म्हणजे कमी होतं. प्रत्येक तासाला 1 लिटर पाणी या गळतीमुळे कमी होतं. तर 12 लिटर जे पाणी आहे ते रिकामी करायला या गळतीला किती वेळ लागेल? 12 तास लागेल, बरोबर आहे? 12ला 1 ने भागावं लागेल म्हणजे 12 तास. 12 तास हे एवढं वेळ लागेल. चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. चला. तर इथे काय म्हटलेलं आहे ए, बी, सी नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. ग आणि क नळाच्या साहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला. आता ब किती आहे 15 आणि क किती आहे 20 यांच्यानी प्रारंभ केला आणि या गट याच्या साहाय्याने रिकामी करण्यास प्रारंभ केला. तर बघा तिघांचा लसावी किती येतो 60. हा 4 झाला. 15नी 4ला गुणलं तर 60 येते. 20नी 3ला गुणलं तर 60 येते. 12नी 5ला गुणलं तर 60 येते. तर बघा याच्याने आपल्याला काय करायचं आहे खाली करायचं आहे याला मायनस घ्यायचं. 4 आणि 3 7 आणि भागेला वजा 5 म्हणजे 2. 2 लिटर पाणी प्रत्येक तासाला भरलं जाईल. आपल्याला किती लिटर पाणी भरायचे आहे 60 लिटर. तर ते किती तासात भरलं जाईल? किती तासांनी भरलं जाईल? 30 तासांनी. ठीक आहे? आलं लक्षात? अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला सोडवता येते. चला पुढचं उदाहरण बघा. उदाहरण नंबर 5. तर बघा एक पाण्याची टाकी 203 भरलेली आहे. ती टाकी एका नळाने 12 तासात भरते व दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामी होते. तर ए नळाने 12 तासात भरते, बी नळाने 8 तासात रिकामी होते. आता या दोघांचा लसावी किती आहे तो होतो 24. आता याला 2 नी गुणलं, याला 3 नी गुणलं तर 24 येतात. आता बघा हा 8 तासात रिकामी करतो म्हणजे हा काय झाला मायनस झाला. म्हणजे इथे किती आला 1. आता तर ती टाकी पूर्णपणे रिकामी होण्यास किती वेळ किती तास लागते? आता भरलेली किती आहे ते महत्वाचं आहे. इथे बघा 203 भरलेली आहे. आता टोटल किती भरायची आहे 24 लिटर. परंतु भरलेली किती आहे? 24च्या 203. 24च्या 203 म्हणजे 3 8 24 आणि 8 दुणे 16 म्हणजे 16 लिटर भरलेली आहे. आता 16 लिटर भरलेली आहे. तर ही रिकामी करायला किती वेळ लागेल? आता प्रत्येक तासाला 1 लिटर रिकामी होते. 1 लिटर काय होतं? रिकामी होते. तर 16 तासामध्ये 16 लिटर रिकामी होईल. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. प्रॉब्लेम नंबर 6. तर बघा ए आणि बी दोन्ही नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास अनुक्रमे 36 तासात व 45 तासात हौद भरू शकतात. जर दोन्ही नळ सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ? हा एकदम साधा सिंपल उदाहरण आहे. 36 आणि 45 या दोघांचं लसावीच माहीत असायला पाहिजे, बाकी काही नाही. तर बघा 180 घेतला आपण तर 36नी इथे 5 ला गुणलं तर 180 येतं. 45नी 4 ला गुणलं तर 180 येते. आता यांची बेरीज किती आली 9. तर एका तासात एवढं काम होते. आपल्याला एवढं काम करायचं आहे. तर किती तासात होईल? याला 9ने भागावं लागेल म्हणजे 20 तासात. 180 भागीला 9 म्हणजे 20 तासात ती हौद ती टाकी पूर्ण भरेल. तर अशा प्रकारे सर्व उदाहरणं 6चे 6ही जे परीक्षेत विचारलेले होते या टॉपिकवर नळ आणि टाकी, पाईप आणि क्रिस्टन या टॉपिकवर विचारलेले होते. ते आपण या ठिकाणी एकदम साध्या सिंपल आणि शॉर्ट ट्रिकनी सोडवलेले आहे. अशीच उदाहरणं तुम्हाला पुढल्या परीक्षेत येऊ शकतात. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. चला धन्यवाद.